3 दिवसापूर्वी बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी निधन झालं। त्याच्यानंतर अजित पवारांचा वारसा कोण सांभाळणार, अजित पवारांची धुरा कोण सांभाळणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। आणि त्याच्यानंतरच सुनित्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांनीच उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अशी चर्चा आणि मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्हायला लागली। त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार आज शपथ घेणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच 3 दिवसांपासून जसं ह्या सगळी दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर सुनित्रा पवारांनीच आता राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय व्हावं आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष पद आहे ते भूषवावं अशी कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती। त्याच पार्श्वभूमीवरती आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार ज्या आहेत त्या शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे ती देण्यात येणार आहे। तत्पूर्वीच आज सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली। त्यामध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं। ते विधान म्हणजे सुनित्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याची मला काहीच कल्पना नाहीये असं मोठं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। त्याच नंतर त्यांनी असंही म्हटलं होतं की अजितदादांची अशी इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं आणि तशी 12 तारखेला त्या जे घोषणा देखील होती ती करण्यात येणार होती। मात्र तत्पूर्वीच ही जी दुर्दैवी घटना आहे ती घडली आणि या सगळ्यानंतर पवार कुटुंब कुठेतरी नाराज असल्याचं देखील चर्चा आहे, कारण की अतिशय घाई गडबडीत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय किंवा शरद पवारांनी तसं वक्तव्य देखील केलेलं आहे की अतिशय घाईत हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। सुनित्रा पवारांनी देखील थोडंसं थांबायला हवं होतं असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आता असं म्हणायचं कारण म्हणजे एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे आहेत त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याचं नको आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते दोघंही प्रयत्न करत होते। काल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आणि त्याच्यानंतर जेव्हा अस्थि विसर्जन जे आहे ते झालं त्याच्या काल रात्रीच त्या दोघांनी सुनित्रा पवारांची भेट घेतली आणि रात्रीच सुनित्रा पवार जे आहेत ते मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी घाई गडबडीत हा निर्णय घेण्यात आल्याचा ठपका जो आहे तो प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सकाळी शरद पवारांनी सुनित्रा पवारांचं नाव घेतल्यामुळे सुनित्रा पवार या तिघांवरती जो ठपका आहे तो ठेवण्यात आलेला आहे। तसंच या संपूर्ण जी माहिती जी आहे ती फक्त 3 व्यक्तींना होती, पार्थ पवार, जय पवार आणि सुनित्रा पवार। त्यामुळे जी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथविधी आहे त्याची माहिती फक्त या 3 जणांना होती। तसं शरद पवार म्हणजे कुटुंब जे आहे पवार कुटुंबाला यातून थोडंसं लांब कुठेतरी ठेवलं गेलंय का असा प्रश्न देखील या सगळ्यातून उपस्थित होत आहे। मात्र सध्या तरी सुनित्रा पवार जे आहे ते आज मुंबईमध्ये आहे। दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता जे आहे ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार जे आहेत त्या शपथ घेणार आहेत। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।